नमस्कार मित्रांनो, डीटी स्टोरी टेलर या चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आज आपण एक सत्य आणि भयानक असा अनुभव पाहणार आहोत आजच्या या कथेच्या माध्यमातून. आपल्या चॅनलच्या सबस्क्रायबर आहेत श्रद्धा डिचोलकर, राहणार मालवण. तर त्यांनी सांगितलेला एक भयानक अनुभव आहे. त्यांच्या सासूच्या बाबतीमध्ये, म्हणजे त्यांची सासू रात्री 12च्या नंतर घरी येत असताना तिच्या सोबत जो काही अनुभव आला तिला, तो त्यांनी मला सांगितलेला आहे, तो मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. म्हणजे श्रद्धा डिचोलकर ह्या सबस्क्रायबर आहेत आणि त्यांची सासू जी आहे त्यांचं नाव आहे सुगंधा. तर त्यांच्या बाबतीमध्ये घडलेली घटना ही श्रद्धा डिचोलकर यांनी आपल्याला सांगितली आहे. गोष्ट आहे 1996-97 ची आणि ही गोष्ट आहे मालवणातली. तर मालवण शहर हे तेव्हा 96-97 मध्ये एवढं काय डेव्हलप नव्हतं, किंवा एवढी पर्यटकांची वर्दळ नव्हती त्यावेळी, की तो पर्यटन जिल्हा म्हणजे तेव्हा कदाचित डिक्लेअर झाला नव्हता. त्यामुळे शहर आणि आजूबाजूचे जे रस्ते आहेत ते थोडेसे डांबरी होते, पण खड्डेमय होते, किंवा एवढी दाट वस्ती नव्हती. मध्येच रस्त्याला कुठे कुठे घरं होती. त्यानंतर स्ट्रीट लाईटची व्यवस्था तशी नव्हती. कुठे ठराविक नाक्यावरती अशी लाईट होती बाजारपेठेमध्ये. बाकीच्या आतमध्ये जे रस्ते आहेत ना, त्यांना लाईट वगैरे नव्हती. आजूबाजूला घरांची वस्ती फार फार विरळ होती, लांब लांब घरं होती आणि झाडाझुडपांचे रस्ते होते तेव्हा. मित्रांनो, ह्या ज्या सुगंध आहेत, म्हणजे श्रद्धा डिचोलकर यांच्या ज्या सासूबाई आहेत, तर त्यांच्या परिवारामध्ये त्या स्वतः, त्याच्यानंतर त्यांच्या 2 मुलगे आणि 1 मुली आणि त्यांचे मिस्टर. आता ते त्यांचे जे मिस्टर आहेत ना, तर त्यांना काहीतरी काम करताना डोळ्याला मार लागतो आणि मार लागल्यानंतर त्याच्यामध्ये त्यांच्या एका डोळ्याची नजर जाते. त्याच्यामध्ये ते भरपूर उपचार वगैरे करतात डोळ्यावरती, परंतु त्यांची नजर काही येत नाही. तर एक डोळा त्यांचा पूर्णतः निकामी होतो. आणि आता ज्या सुगंध आहेत त्यांच्यावरती सगळी कुटुंबाची जबाबदारी येते, कारण तेच कर्ते-सवर्ते घरातले पुरुष होते आणि त्यामुळे तेच आता अपंग झाल्यामुळे आता पालन-पोषणाची जबाबदारी, कुटुंबाची जबाबदारी, मुलांची जबाबदारी, किंवा पतीच्या आजारपणाची सगळी ही जबाबदारी सुगंधा यांच्यावरती आली. आता त्यावेळी उत्पन्नाची साधनं त्यांच्याकडे, म्हणजे काय, त्यांचे व्यवसाय नव्हते, कुठेतरी कामधंदा ते करायचे, त्याच्यावरती घर चालायचं. आता सुगंधा यांच्यासमोर मोठा प्रश्न निर्माण झाला, की आता घर चालवायचं कसं? आता त्यांना घराच्या बाहेर कामधंद्यासाठी गेल्याशिवाय घर चालणार नव्हतं. तर आता त्या विवंचनेत असताना मालवणचं जे थिएटर होतं ना तेव्हा, तर त्या थिएटरच्या बाजूला त्यांनी त्या थिएटर मालकाला सांगून एक छोटासा स्टॉल घातला, कोणी सुगंधा यांनी. तर तो स्टॉल कसला होता, तर चणे वाटाण्याची जे पॅकेट मिळतात ना, जे चित्रपट बघण्यासाठी माणसं येतात तेव्हा ते चणे, वाटाणे, शेंगदाणे आणि त्या भुईमुगाच्या शेंगा भाजून वगैरे त्या पॅकेट करून विकायच्या बाहेर, म्हणजे थिएटरच्या बाहेर. तर तो स्टॉल त्यांनी मालकाला सांगून तिथे घातला आणि त्याच्यावरतीच मग काही येईल त्या पैशावर ते घर चालवायचे. आत्ता असा विषय होता, की 3चा शो असायचा, 6चा शो असायचा आणि रात्री 9. 9चा शो आहे ना, तो रात्री 12 वाजता संपायचा. तोपर्यंत ह्या तिथे त्या चणे वाटाणे किंवा जे भुईमुगाच्या शेंगा भाजून विकतात ना, त्यांचा धंदा त्या स्टॉलवरती करायचे. कारण हे तिन्ही शो केल्याशिवाय 4 पैसे नाही जमायचे. त्यामुळे ते 12च्या शो, म्हणजे 9चा शो 12 वाजेपर्यंत असायचा, तिथपर्यंत ते थांबायचे. आता मित्रांनो, काय व्हायचं, रात्री मुलं लहान होती घरी. नवऱ्याला काही एका डोळ्याने अपंगत्व आल्यामुळे त्यांना दिसायचं नाही, कारण ते रात्री बाहेर पडायचे नाही. आता 9चा शो रात्री 12 वाजता थिएटरमध्ये चित्रपट संपायचा आणि त्यानंतर मग घरी जेव्हा त्या येत असत ना, तेव्हा त्यांना मोठा मात्र भीती वाटायची, की घरी कसं जायचं एकट्याने. कधीतरी काय व्हायचं, कोणतरी त्यांच्याच भागातली, त्यांच्या घराच्या आजूबाजूची जर समजा पिक्चर बघायला आली असते, तर त्यांच्यासोबत त्या जायच्या रात्री 12, 12:15 वाजता. पण समजा एखाद्या दिवशी त्यांच्या भागातलं कोणीच नसेल चित्रपट बघायला आलेलं, तर मग त्यांना एकटंच जावं लागत असायचं. रात्री 12 वाजायचे, कधी 12:15, कधी 12:30 वाजायचे. तर तेव्हा मात्र त्यांना खूप भीती वाटायची, कारण तिथून थिएटरकडून त्यांच्या घराकडे जाणारा रस्ता 2 किलोमीटरचा होता, जे ते पायी जायच्या दररोज रात्री. तर तिथे मधचा एक अर्धा किलोमीटरचा जो भाग होता ना, तिथे आजूबाजूला घरं नव्हती त्यावेळी. 1996-97 ची गोष्ट आहे ही मालवणमधली. लाईट नव्हती, झाडं-झुडपं होती दोन्ही साईडला आणि तो मधला भाग आहे ना, तो थोडासा एरिया डेंजर होता. म्हणजे तिथे काहीतरी भुताटकीचे असे प्रकार व्हायचे. तर ह्यांच्या मनामध्ये ते सगळ्या गोष्टी असल्यामुळे तिथला जो अर्धा किलोमीटरचा भाग
चालत जात असताना यांच्या मनामध्ये मात्र भीती निर्माण व्हायची, की तिथून कसं जायचं, कोणतरी दिसेल, काहीतरी भुताटकी आपल्याला तिकडे दिसेल किंवा काय करेल, ह्या सतत चक्र डोक्यामध्ये फिरायचे. आणि आजूबाजूची लोक पण सांगायची, अगं ती रात्रीची तू एकटी येतेस रात्री 12:30 कधी 12 वाजता, तर तो मधला जो भाग आहे ना तो थोडासा डेंजर आहे, तर तू एवढे उशिरापर्यंत थांबू नकोस. म्हणजे थांबण्याशिवाय पर्यायच नव्हता, कारण त्याच सगळ्या वरती सगळी त्यांची रोजीरोटी चालायची, घर चालायचं. त्यामुळे त्यांच्याकडे कोणताही पर्याय नव्हता. मनामध्ये भीती निर्माण व्हायची किंवा सतत मनामध्ये असायचं, कोणतरी दिसेल, कोणतरी भुताटकी आडवी येईल रस्त्यावरती. आणि लोकही सांगायचे तिथून जाऊ नको. थिएटरवाले जे आजूबाजूला दुकानवाले होते ना, छोटी-मोठी दुकानं होतं, ते देखील सांगायचे, "अहो तुम्ही तिथून जाता पण रस्ता तो डेंजर आहे ना, कोणीतरी न्यायला बोलवा तुम्ही रात्री तुम्हाला." पण आता ह्यांच्या घरची परिस्थिती यांनाच माहीत होती आणि ते काही लोकांना सांगायचे नाही, की असं-असं असल्यामुळे मला एकटं जावं लागतंय. मित्रांनो, एके दिवशी असंच होतं. रात्री 9:00ला झालेला चित्रपट जो सुरू होतो शो, तो 12च्या दरम्यान संपला आणि त्यांनी 12 नंतर ते सगळं आवरून स्टॉलमध्ये व्यवस्थित ते पॅकिंग करून ठेवण्यामध्ये आणि 15-20 मिनिटं जायची. 12-20च्या दरम्यान ह्या घरी यायला निघाल्या. आता त्या मधल्या भागामध्ये लाईट वगैरे काही नव्हती आणि जो अर्धा किलोमीटरचा जो भाग होता झाडाझुडपांचा किंवा वस्ती नसलेला, तिथे आल्यानंतर ना, असं विचित्र काहीतरी त्या झाडाझुडपात कोणतरी वावरतंय किंवा एखादं झुडूप हलतंय किंवा एखादं झाड हलतंय, कोणतरी सरसरतंय त्या झुडपामध्ये, असा नेहमी भास व्हायचा त्यांच्या बाबतीमध्ये रात्री जाताना. तर त्या तिथे आल्या होत्या आणि तिथून पुढे जात असताना ना, अ, मनामध्ये ते सगळं यायला लागलं, की इथे भुताटकी आहे, लोकं सांगतात. पण मला अनुभव त्यांना आला नव्हता. असं काहीतरी झाडं हलल्याचं, झुडूप हलल्याचं असं काहीतरी व्हायचं तिथे गेल्यानंतर. पण प्रत्यक्षात असं कोण समोर आलं नव्हतं. समोर कोण दिसलं नव्हतं. आज मात्र त्या घाबरत-घाबरत ती टोपली होती शेंगांनी भरलेली, घरी न्यायची ती टोपली डोक्यावरती घेतली आणि तिथून त्या काळोखातून त्या चालत होत्या. चालत-चालत पुढे जसे लागत काळोख एकदम गडद असा होता आणि रस्त्याच्या बाजूला कोणतरी असं झोपलंय त्या डांबरी भागावरती रस्त्याच्या कडेला असं. त्यांना लांबून थोडंसं दिसायला लागलं, कारण तेव्हा ती छोटी शेलची बॅटरी असायची. ती बॅटरी मारत-मारत ते पुढे चालल्या होत्या. तर तिथे त्यांना ती बॅटरी दिसली. बॅटरीवरती ते दिसलं, की कोणतरी रस्त्याच्या बाजूला झोपलंय. अंधुक-अंधुक अशा त्या प्रकाशावरती लांबनं असं दिसत होतं एक 25 एक फुटावरनं. आणि ह्यांच्या काळजामध्ये मात्र धस्स झालं, की ज्या गोष्टी आपण दररोज डोक्यामध्ये इमॅजिन करतो, की इथे कोणतरी असणार, की इथे कोणतरी असतं म्हणून, आणि आज प्रत्यक्षात कोणतरी रस्त्याच्या बाजूला झोपलंय, असं तर स्पष्ट दिसतंय म्हणून. आता मनामध्ये भीती निर्माण झाली. आता पुढे जायचं कसं? बराच वेळ त्या एकाच जागी थांबून राहिल्या, की तो माणूस कोण असेल? समजा त्यांच्या मनामध्ये असं आलं कोणतरी दारू पिऊन वगैरे पडला असेल, तो उठून वगैरे जाईल किंवा आपण जाऊ त्याच्या बाजूने असं थोडंसं रस्त्याच्या बाजूने म्हणून. परंतु डेअरिंग होत नव्हती, की पुढे जायचं आणि बघायचं आणि नंतर पुढे निघून जायचं म्हणून. मनामध्ये भीती निर्माण होती. बऱ्याच वेळ एक 10-15 मिनिटं त्या तिथेच थांबून राहिले, की कोणतरी मागून येईल एखादा सायकलवाला. कारण तेव्हा सायकली भरपूर होत्या त्या शहरामध्ये, मालवणमध्ये, वेंगुर्ल्यामध्ये तेव्हा सायकली गाड्यांच्या दुप्पट-तिप्पट संख्येने होत्या. बरेचसे लोक हे सायकलीने ये-जा करत असायचे. तर कोणतरी एखादा सायकलवाला येईल आणि मग त्याला सांगून आपण तो तेवढा अर्धा किलोमीटरचा भाग पुढे जाऊ, असं त्यांच्या मनामध्ये होतं. पण तो कोणी येत नव्हतं. रात्रीचे आता 12:30 वाजून गेले होते. कोणी तिथे चीट-पाखरू अजिबात बाजूला कोण फिरकत नव्हतं किंवा समोरून येत नव्हतं, पाठूनही येत नव्हतं. आता मात्र यांनी डेअरिंग केली. आता भरपूर वेळ थांबण्यात इथे अर्थ नाही. जेवढी रात्र होईल, जेवढी मध्यरात्र होईल, तेवढी आणखी भीती निर्माण होईल किंवा आणखी ह्या भुतांचे खेळ इथे चालतील. हे सगळं त्यांना ठाऊक होतं. म्हणून त्यांनी आता डेअरिंग केली, की इथून आता सरळ आपण निघून जायचं. जो कोणी रस्त्याच्या बाजूला झोपलाय त्याला आपण डिस्टर्ब करायचं नाही, सरळ निघून जायचं. आणि आता त्या थरथरत्या हातात ती बॅटरी धरून डोक्यावरती ती टोपली घेतली आणि सरळ त्या रस्त्याच्या मधोमध त्या काळोखातून चालल्या. पुढे चालत असताना आता ती व्यक्ती झोपलेली तिच्या त्या बऱ्याचशा जवळपास पोहोचल्या होत्या. एक 3-4-5 फुटावरती ती व्यक्ती राहिली आणि त्याने सहजच अशी बॅटरी त्या माणसावरती मारली आणि बघण्याचा प्रयत्न केला, की कोण आहे हा? माणूस आहे की नक्की काय आहे काय? परंतु मित्रांनो, त्यांनी जेव्हा बॅटरी मारली ना, तर पूर्ण काळा शर्ट किंवा काळी पॅन्ट असा काळा काहीतरी वस्त्र त्याने परिधान केलं होतं आणि त्याचा जो चेहरा होता ना, तो असा जमिनीला टेकलेला होता. त्यामुळे नक्की कोण दिसत नव्हती. ही भुताटकी आहे, की हा वेगळा काहीतरी प्रकार आहे, की कोण माणूस
तिथे पडलं हे त्यांच्या मात्र लक्षात येत नव्हतं. तशात त्या जप पावलं टाकत पुढे गेल्या. 10-15 पावलं पुढे गेल्यानंतर पुन्हा एकदा त्यांनी वळून ती बॅटरी त्या माणसाच्या दिशेने मारली, तर तिथे कोणी नव्हतं. आता मात्र त्या भरपूर घाबरल्या. आता त्या टोपली डोक्यावरती घेऊन धावण्याचा प्रयत्न करतायत, धावता त्यांनी पुन्हा एकदा बॅटरी मारून मागे पाहिलं, तर कोणी नव्हतं त्या रस्त्यावरती. रस्ता पूर्ण मोकळा होता. धावत तशी जेवढा फास्ट चालता येईल, धावता येईल तेवढं धावून त्या घरी आला. रात्री 1ला 10 मिनिटं वगैरे असतील आणि घराचा दरवाजा वाजवला आणि घरातले म्हणजे त्यांचे मिस्टर उठले. मुलं उठली. ही घामाघूम पूर्ण झाली होती. काय झालं होतं ते नक्की त्यांना कळेना. घरातले विचारतायत, मुलं विचारतायत किंवा मिस्टर विचारतात, "झालं काय? झालं काय?" पण त्यांनी काहीच सांगितलं नाही. कारण जर सांगितलं असतं आणि जर मिस्टरांनी सांगितलं असेल, "उद्यापासून तू त्या स्टॉलवरती जाऊ नको एवढ्या रात्री." तर मग घर कसं चालणार होतं? म्हणून त्यांनी सांगितलं नाही. ते म्हणले, "काय नाही, मी धावत जरा फास्ट चालत आले म्हणून थोडासा दम लागला आणि घामाघूम झाले म्हणून." मित्रांनो, ही गोष्ट त्याने कोणालाच कधी सांगितली नाही, की असा-असा एक प्रसंग घडला म्हणून. आता त्यांना देखील माहीत नव्हतं, की नक्की त्या ठिकाणी झालं काय? तो माणूस तर समोरून जाताना दिसत होता, परंतु पुढे गेल्यानंतर मागे जेव्हा पाहिलं, तर तो माणूस मात्र रस्त्यावरती नव्हता. हा काय प्रकार आहे? हा काय विचित्र प्रकार होता. एवढंच त्यांच्या डोक्यामध्ये होतं. त्यामध्ये एक 15 दिवस निघून गेले. 15 दिवसांनी तोच परत प्रसंग त्यांच्या बाबतीमध्ये घडला. रात्री 12:00-12:15ला शो संपला, चित्रपट संपला आणि सगळेजण आपापल्या घराच्या दिशेने सायकली, कोण पायी चालत आले होते आजूबाजूचे, ते सगळे घरी निघून गेले. आणि ह्या आता वाट बघत होत्या, की कोण आपल्या रस्त्याच्या दिशेने आपल्याकडचं तिकडचं कोण आहे का? परंतु त्या दिवशी देखील कोणी नव्हतं. सगळे आपापल्या घरी निघून गेले. स्टॉलवाल्यांनी सगळी दुकानं आपापली बंद केली. यांनी देखील आपलं दुकान बंद केलं आणि तीच टोपली डोक्यावरती भुईमुगाच्या शेंगांनी भरलेली टोपली डोक्यावरती घेतली, हातात बॅटरी आणि त्या पुन्हा एकदा घरी यायला निघाल्या. जसा-जसा तो अर्धा किलोमीटरचा जो ती वाट होती किंवा तो एरिया होता, तिथे आल्यानंतर हृदयाची धडधड नेहमी वाढायची. नेहमी असं वाटायचं, की इथे काहीतरी विचित्र घडणार, इथे काहीतरी दिसणार किंवा इथे काहीतरी वेगळं अनुभवायला मिळणार आणि ही धाकधूक मनामध्ये सतत असायची. आता आज मात्र त्या मंद पावलांनी त्या भागातून चालत होत्या. कधी काही कोणत्याही क्षणी काही समोर येईल याची काही गॅरंटी नव्हती. एवढ्यात समोर कोणतरी 25-30 फुटावरती माणूस असा सरळ हात करून रस्त्याच्या मधोमध उभा आहे असं त्यांना दिसलं. त्या माणसाची उंची जवळ-जवळ 8-9 फूट अशी होती आणि कोणतरी माणूस असा हात हे करून कोणतरी रस्ता अडवतोय असं त्यांना दिसलं. आता त्या बऱ्याच पुढे गेल्या होत्या त्याच्यापर्यंत. 25 एक फुटाचं अंतर होतं. आता बॅटरी मारून त्यांनी पाहिलं, तर कोणतरी तोच काळा ड्रेस घातलेला माणूस आणि असा हात आडवे करून रस्त्याच्या मधोमध उभा आहे असं त्यांना दिसलं. आता परत हाच प्रश्न निर्माण झाला, की कोणतरी मागून येईल आपल्या, कोणतरी एखादा वाटसरू असेल त्याला सोबत घेऊन आपण तो एरिया पुढे पार करून जायचा. आता जायचं कसं? हा कोण माणूस आहे? त्या दिवशी तो झोपलेला माणूस दिसला. आज त्याने जसा वेश परिधान केला होता तसाच तो काळ्या कपड्यांचा ड्रेस त्याने देखील घातला होता आणि रस्ता अडवला होता. परंतु तो आज रस्त्यावरती उभा राहून त्याने दोन्ही हात बाजूला पसरून रस्ता अडवला होता. त्यांच्या मनामध्ये थोडीशी कालवा-कालव सुरू झाली. करायचं काय? दुसऱ्या बाजूने जायचा तर रस्ता देखील नव्हता. तो एकमेव रस्ता होता त्यांच्या घराकडे जाणारा. इथे थांबायचं तर किती वेळ? तरी देखील त्यांनी निर्णय घेतला, की ते थांबायचं आणि वाट पाहायची कोणाची तरी. कोणतरी चालत येणारं असेल, कोणतरी एखादं वाहन घेऊन येणारं असेल किंवा एखादा सायकल घेऊन येणारा जरी मिळाला तरी त्याला थांबवायचं आणि त्यांना थोडी विनंती करायची आणि त्यांच्यासोबत इथून पुढे जायचं. 10, 15, 20 मिनिटं झाली पण कोणीच आलं नाही. आता मात्र त्यांनी ठरवलं, की काय होईल ते होईल. जो कोण आहे ना त्याच्या बाजूने आपण निघून जायचं. थोडंसं मन घट्ट केलं, थोडासा धीर एकवटला आणि त्या तशाच पुढे चालत होत्या. आता पुढे चालत असताना त्याचं रूप मात्र थोडंसं स्पष्ट होत होतं. काळे कपडे घातले होते. त्याचे केस देखील थोडेसे असे कुरळे आणि लांब होते आणि विचित्र असा चेहरा होता. डोळे असे खोल होते आणि पांढरे शुभ्र असे डोळे होते आणि त्यांनी तो असा रस्ता अडवलेला होता मध्ये. आता ह्या जशा जवळ आल्या ना, त्याच्या म्हणजे एक 10 फुटाचं अंतर असेल, तसा तो माणूस असा हात पुढे करत त्यांच्या दिशेने चालू लागला. आता मात्र ह्या घाबरल्या. ती तशीच त्याने ती टोपली वगैरे तिथेच टाकली आणि त्या आता उलट्या दिशेने धावू लागल्या. म्हणजे ज्या साईडला थिएटर होतं ना, त्या साईडला त्या धावू लागल्या.
की आता पुढे जायचं नाही. हा माणूस आपल्याला अडवणार किंवा तो आपल्या दिशेने येतो म्हणजे आपल्या बाबतीत काहीतरी करणार आहे. हा काहीतरी विचित्र प्रकार आहे. कारण एवढा 8-9 फूट उंचीचा माणूस कधी त्याने पाहिला नव्हता. त्यामुळे त्या खूप घाबरल्या नाही. आता त्या थिएटरच्या दिशेने पळू लागल्या, की आपण थिएटरच्या तिकडे जायचं म्हणजे कोणाला तरी उठवून ते सांगता येईल, की असा-असा प्रकार झालाय. आणि तेवढ्यात त्या धावत असताना समोरून एक सायकलवाले म्हणजे डबल सीट होते ते. ते दोघे जण बॅटरीच्या उजेडात सायकल चालवत-चालवत येत होते आणि ह्यांना त्यांनी पाहिलं आणि ह्या धावतायत. त्यांनी सायकल थांबवली आणि विचारलं, की "काय झालं तुम्हाला? की तुम्ही धावताय का?" तर त्यांनी सांगितलं, "असं-असं त्या अ, म रस्त्यावरती कोणतरी असा माणूस रस्ता अडून उभा आहे. मी पुढे जाण्याचा प्रयत्न केला, तर तो माझ्या मागे लागला" म्हणून. ते म्हणाले, की ह्या रस्त्याला हा भुताटकीचा वावर नेहमी असतो, पण तुम्ही जाताय कुठे?" तर त्यांनी सांगितले, "असं-असं मी शो संपल्यानंतर घरी जात होते." ते म्हणाले, की "अशा एकट्या-दुकट्या तुम्ही ह्या रस्त्याने जाऊ नका, कारण तो रस्ता डेंजर आहे आणि तिथे एक असा माणूस नेहमी सगळ्यांना दिसतो काळा कपडा घातलेला किंवा त्याचे पांढरे शुभ्र डोळे आहेत आणि तो असा माणसांवरती चाल करून येतो. जर एकटं-दुकटं माणूस मिळालं ना तर. पण हा प्रकार 12च्या नंतर घडतो." आता ते दोघे म्हणाले, की "ठीक आहे, आम्ही आज आहोत तुमच्यासोबत. चला आपण चालत-चालत इथून तुम्हाला आम्ही पुढे नेऊन सोडतो." आणि त्यांनी ती तिथे पडलेली टोपली त्या शेंगा पुन्हा भरल्या त्या टोपलीमध्ये आणि डोक्यावर घेऊन ते तिघेही नंतर मग पुढे गेले आणि ते त्यांना सांगत होते, की "असं तुम्ही एकट्याने जाऊन कोणाला तरी घरच्यांना कोणाला तरी न्यायला बोलवा. पण तुम्ही अशा एकट्या ह्या रोडने जाऊ नका. हा रोड थोडासा डेंजर आहे, भयानक आहे. ते विचित्र प्रकार घडतात म्हणून." आता घरी जाऊन मात्र त्यांनी आजचा प्रकार आपल्या मिस्टरांना सांगितला, की असं-असं झालं, असा-असा कोणतरी माणूस दिसतोय म्हणून. आता मिस्टरांना कळेना, की काय सांगायचं? कारण त्यांना ह्या गोष्टी माहीत होत्या, की नक्की इथलं काय आहे तो प्रकार. कारण बऱ्याच वर्षापूर्वीची ती घटना होती. त्यामुळे त्यांना माहिती होतं, की तिथे काय आहे ते. पण त्यांनी आपल्या पत्नीला सांगितलं नाही, म्हणजे सुगंधा यांना सांगितलं नाही. कारण त्यांच्याकडे देखील पर्याय नव्हता. उद्या ही जर नाही गेली त्या थिएटरमध्ये त्या शेंगा वगैरे विकायला, तर घर चालणार नाही. मुलांची उपासमार होईल, त्यांचं शिक्षण आहे, माझं आजारपण, ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन त्यांनी सांगितलं, की "ठीक आहे, ते असंच कोणतरी असेल दारू पिणारा वगैरे माणूस असेल तो, त्याला बघून तू घाबरली असेल." आणि मित्रांनो, ते बघ काही 15 दिवस निघून गेले आणि अमावास्या आली. अमावास्येच्या दिवशी मात्र दिवसभर यांच्या मनामध्ये तिथे थिएटरच्या तिकडे त्या स्टॉलवरती चक्र फिरत होती, की अमावास्या आज कशी जाणार? तेव्हा आज कोणीतरी आमच्या भागात चित्रपट बघायला आलं पाहिजे. म्हणजे ती कोणतरी व्यक्ती आपल्याला सोबतीला मिळेल, आपण रात्री जाऊ म्हणून. तर मित्रांनो 3चा शो झाला, 6चा, 9चा शो सुरू झाला आणि यांच्या मनामध्ये कालवा-कालव सुरू झाली, की आता आपल्याला एकट्याला जायचंय. तेव्हा काहीही करून कोणतरी आपल्याला सोबतीला मिळू दे. 12चा शो संपला. दुकान वगैरे सगळं त्यांनी आवरलं आणि आता त्यांना त्या वाट बघत होत्या. सगळी माणसं आपापल्या घरी निघून गेली. कोणीच ओळखीचा दिसेना तिथे त्यांच्या रस्त्याच्या बाजूने, त्यांच्या घराच्या आजूबाजूने जाणारा. बराच वेळ त्या थांबल्या. शेवटचा स्टॉल बंद होईपर्यंत, शेवटचा माणूस जाईपर्यंत सगळे गेले, परंतु त्यांच्या रस्त्याकडे जाणारा कोणीही माणूस नव्हता. आज परत तीच वेळ आली आणि आज अमावास्या होती आणि आज मात्र एकट्याला जायचं होतं. आता त्या टोपली डोक्यावरती घेऊन आज निघाले. आज मात्र अमावास्येची रात्र असल्यामुळे ही अमावास्येची रात्र अशा काही निगेटिव्ह एनर्जी असतात, भूत, पिशाच, तृप्त आत्मे असतात, त्यांच्यासाठी तो एक सणासारखा किंवा दिवस असतो किंवा त्यांच्यासाठी तो चांगला दिवस असतो अमावास्येचा. कारण त्या दिवशी ह्या सगळ्या एंटिटीज किंवा ज्या निगेटिव्ह एनर्जी असतात ना, त्या फार ॲक्टिव्ह असतात त्या रात्री 12 ते 3 मध्ये. आज अमावास्या असल्यामुळे वेगळंच मनावरती दडपण होतं. आज त्या चालल्यात आणि आजही तोच प्रकार आपल्या बाबतीमध्ये 100% घडणार. कारण अमावास्या आहे आणि आज हे 100% घडणार ही खात्री होती मनामध्ये. तर मित्रांनो, त्या आता जो एरिया होता तो अर्धा किलोमीटरचा तिथे पोहोचल्या. पोहोचल्यानंतर त्याने आता समोर रस्त्यावरती बॅटरी मारून पाहिलं तर कोणी नव्हतं. थोडंसं मनामध्ये बरं वाटलं, की आज कोणी दिसत नाहीये. बरं झालं आपल्याला निघून जाता येईल इथून रस्त्यावरनं. आता तिथला तो भयानक एरिया सुरू व्हायच्या अगोदर याने परत एकदा थांबले. आता बघूया 15-20 मिनिटं कोणीतरी येतंय का त्याच्यासोबत जायला मिळेल. नाहीतर मग नाईलाज आहे आपण इथून जायचं. 10-15 मिनिटं झाली कोणीच आलं नाही मागून. आता ठरवलं एकट्यानेच जायचंय आपल्याला आणि मित्रांनो तो एकट्याने जात असताना ते समोर बॅटरी मारून बघतात तर कोणी दिसत नाही. आज रस्ता तर पूर्ण क्लिअर होता. अमावास्या आहे आणि आज असं काय घडलं? अमावास्येच्या दिवशी तर ह्या सगळ्या गोष्टी ॲक्टिव्ह असतात. परंतु आज काहीच होत नव्हतं. सगळा रस्ता समोर बॅटरी मारून पाहिला तर आजूबाजूला कोणीच दिसत नव्हतं.
चालतायत 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 आणि मित्रांनो एका क्षणी मात्र जो कोणी माणूस समोर दिसायचा तो अवाढव्य असा तो माणूस मात्र समोर दिसला आणि आज मात्र त्याने बॅटरी मारली त्याच्या डोक्याच्या इकडे असं पूर्ण अशी भेग जाते ना अशी तशी भेग गेली होती आणि त्याचं डोकं इथून फाटलं होतं आणि रक्तबंबाळ झाला होता आणि तो काळा ड्रेस घालून तो रस्त्याच्या मधोमध्ये असा मोठा डोळे करून असं उभा होता. त्यांनी पाहिलं मनामध्ये चर झालं. आता करायचं काय? हातपाय थरथरू लागले आणि आता ठरवलं की मागे जायचं आज. आज अमावास्या आहे. आज डेअरिंग करायची नाही की इथून पुढे जायचंय म्हणून. आणि मित्रांनो त्यांनी मागे थोडे आले. मागे थोडे आल्यानंतर ना एक महापुरुषाचं देवस्थान होतं तिथे. वडाचं झाड होतं आणि छोटीशी घुमटी होती. तिथे लोक संध्याकाळची दिवाबत्ती वगैरे करायचे. तर आज मात्र त्या घुमटीतला जो दिवा लावलेला होता निरांजनला ते पेटत होतं. 12:30 वाजले तरी. तर आणि ते महापुरुषाचं देवस्थान म्हणजे तिथे आजूबाजूला ते प्रख्यात होतं आणि लोक तिथे पूजा वगैरे करायचे, दिवाबत्ती करायचे. त्या वडाच्या झाडाकडे त्या घुमटीकडे त्या फाटे रिटर्न आल्या आणि त्या घुमटीतल्या त्या पंटीकडे बघून त्यांनी नमस्कार केला आणि म्हणाले की हे महापुरुष ते महापुरुषाचं देवस्थान होतं. म्हणे हे महापुरुष माझी जी काही परिस्थिती आहे ती तुला सगळी माहिती आहे. मी काय मुद्दाम म्हणून आज रात्री दररोज रात्री इथून जात नाही. पण माझी मजबुरी आहे हे सगळं केल्याशिवाय माझं घर चालणार नाही. माझे पती जर चांगले असते तर त्यांनी कुठेतरी मोलमजुरी केली असती आमचं घर चाललं असतं. परंतु त्यांचा आजारपण त्याच्यामध्ये त्यांची गेलेली नजर त्यामुळे मला ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतायत. आणि आज असा हा माणूस कित्येक दिवस माझी वाट अडवतोय. तिथे कोण तो भूत पिशाच आहे ते मला काहीच माहित नाही. परंतु मला त्याचा त्रास होतोय नेहमी. आज तू मात्र काहीतरी याचा बंदोबस्त कर आणि मला घरापर्यंत पोहोचव. सुखरूप घरापर्यंत पोहोचव. आणि मित्रांनो त्यांनी पुन्हा एकदा ती बॅटरी हातात घेतली आणि पुढे चालायला सुरुवात केली. पुढे चालायला सुरुवात केल्यानंतर जो माणूस जिथे दिसायचा ना तिथे गेल्यावर तो समोर माणूस येऊन उभा राहिला. काळे कपडे घातलेला. आज मात्र त्याच्या डोक्याच्या मधोमध अशी भेग गेली होती. रक्तबंबाळ तो झाला होता आणि सगळे काळे कपडे. आणि आता पुन्हा एकदा समोर त्याला बघितल्यानंतर मनामध्ये सर झालं. भीती वाटली की कसं जायचं. पण तो देवाला गारणं घातलंय. बघूया काय होईल ते होईल. एवढ्या 2 पावलं पुढे टाकली तसा तो माणूस यांच्या दिशेने पळत चालत येऊ लागला. आणि आता मात्र घाबरल्या की आता मात्र समोर जायचं नाही. पुन्हा एकदा थिएटरच्या दिशेने मागे जायचं. तेवढ्या त्या मागे वळल्या ना तर त्यांच्या मागे एक 5-6 फुटावरती एक असा माणूस उभा होता. धोतर नेसलेला, अंगावरती घोंगडी होती, डोक्यावरती फेटा बांधलेला आणि पायात चप्पल होती जिचा कर आवाज व्हायचा. एका हातामध्ये कंदील होता, एका हातामध्ये एक दांडा होता, काठी होती. आणि तो देखील माणूस असा 7-8 फुटाचा यांनी पाहिला. आणि सगळं पाहिल्यानंतर त्यांच्या मनामध्ये क्लिक झालं की राखणदाराची जी इमेज आहे किंवा त्याची जी आपण ओळख आहे ना तसा तो माणूस होता. कारण राखणदाराची साधारण असाच पेहराव असतो किंवा तो असाच दिसतो. फेटा बांधलेला, धिप्पाड असा धोतर नेसलेला, त्याच्यानंतर घोंगडी घेतली, हातामध्ये कंदील, एका हातामध्ये काठी. आणि त्या पाहिल्यानंतर त्यांच्या मनामध्ये आनंद झाला की हा इथलाच राखणदार, इथलाच महापुरुष आहे. म्हणजे माझ्या घराण्याला तो पावलाय. आणि आता तर मात्र त्यांनी समोर चालायला सुरुवात केली. तो समोरचा जो जो कोणी काळ्या ड्रेसमध्ये जो व्यक्ती होता किंवा जो भूत होता किंवा जे प्रेतात्मा होता ना तो मात्र आता मागे मागे जाऊ लागला. आणि ह्या आता चालतायत आणि त्यांच्या मागणं 7-8 फुटावरती तो जो राखणदार आहे तिथला महापुरुष आहे तो आपल्या त्या चपलांच्या आवाजात कर 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 असं त्यांच्या मागणं चालतोय. आता मात्र ह्यांनी कधी मागे वळून बघण्याचा प्रयत्न केला नाही. मुद्दा म्हणून नक्की कोण आहे बघायचं की हे देखील भूत नाही आहे ना असं त्यांच्या मनामध्ये आलं नाही. त्यांनी बघितलं नाही. त्यांनी मनामध्ये मात्र हा निश्चय केला की हा राखणदारच आहे इथला. त्याच्यासमोर मी जेव्हा हात जोडले ना आणि सांगितलं मला घरापर्यंत सुखरूप सोडा आणि म्हणूनच तो माझ्या मागे उभा राहिलाय. तो मला माझ्या मागे चालतोय. आता मात्र तो जी काही प्रेतात्मा होता, भुताटकी होती ती मागे 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 सरकते आणि ह्यापुढे चालतायत त्यांच्या मागणं तो राखणदार चालतोय. आणि असं करत करत तो समोर दिसणारा माणूस एका क्षणी नाहीसा झाला. आणि तरी देखील आपल्या मागणं तो पावलांचा आवाज सर 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 चपलांचा आवाज येतोय. ह्या त्या कानाने सगळं ऐकतायत. जो त्यांच्या हातामध्ये राखणदाराच्या हातामध्ये असलेला कंदील त्याचा प्रकाश त्यांच्या पुढेपर्यंत पडतोय म्हणजे रस्ता दिसण्यासाठी. आणि ह्या पावलं टाकत 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 त्यांच्या घरापर्यंत पोहोचल्या. घराच्या आतमध्ये म्हणजे
लाकडी अशी वय केलेली असते की नाही, बांधलेलं असतं घराच्या आजूबाजूला, तसं त्यांनी ते बांधून ठेवलेलं घराच्या आजूबाजूला वय. तिथून त्यांनी आतमध्ये आता एकदा प्रवेश करणार म्हणजे घराच्या कंपाऊंड मध्ये जाणार. आणि आता मात्र त्यांनी मागे वळून पाहिलं ना, तर कोणीच नव्हतं मागे. जो राखणदार त्यांना पोचवायला आला होता, घरापर्यंत सोडायला आला होता, तो मात्र दिसेनासा झाला. परंतु घराकडे येईपर्यंत त्या चपलांचा आवाज कर कर असा सतत त्यांना येत होता आणि सतत त्यांना वाटत होतं की जो कोणी राखणदार आहे ना, तो आपल्या मागणं घरापर्यंत आलाय. जेव्हा मागे वळून पाहिलं तर मात्र कोणी नव्हतं आणि कुत्रे आता मात्र जोरदार भुंकायला लागले होते, जोरदार भुंकत होते. आणि आता मात्र पाठी कोणी दिसत नव्हतं. त्या घरी आल्या, घरचा दरवाजा वाजवला आणि ते मिस्टर वगैरे जागेच असायचे आणि त्यांना ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितल्या की असं असं आज झालं. त्या माणसाने अक्षरशः माझा जो कोण प्रेतात्मा होता, भुताटकी होती, त्याने अक्षरशः रस्ता अडवला होता आणि त्याचं मी जेव्हा रूप पाहिलं तर इथून त्याला जखम झाली आहे, भेग गेली अशी डोक्याला उभी आणि रक्तबंबाळ झालाय तो. तर त्यांनी आतमध्ये बोलून घेतलं आणि सांगितलं की असं असं सगळं, तो राखणदार माझ्या म्हणजे महापुरुष होता, त्याला मी कारण केल्यानंतर तुम्हाला घरापर्यंत पोहोचवण्यासाठी आला होता, इथे सोडून नंतर तो आता गायब झाला. मित्रांनो, ती रात्र निघून गेली. त्या मनामध्ये आता निश्चिंत होते की इतका जो राखणदार आहे ना, तो आपल्या पाठीशी आहे. कारण आपल्या जे आपण गारणं केलं त्याला आपण साथ घातली, त्या जी साथ आहे त्याला त्याने ओ दिला किंवा तो मागे खंबीरपणे उभा राहिला, तो घरापर्यंत आपल्याला सोडायला आला. दुसऱ्या दिवशी मिस्टरांना मात्र तिने विचारलं की नक्की ही काय घटना ती मला सांगा, नाहीतर मग मला तिथं जाणं रात्रीचं बंद करावं लागेल. मिस्टरांनी सांगितलं की खरी घटना अशी आहे, बऱ्याच वर्षापूर्वी एक माणूस आहे ना, तो दूध दूध घेऊन, दुधाच्या किटल्या घेऊन तो जात होता पहाटे पहाटे 4च्या दरम्यान. म्हणजे हॉटेलवाल्यांना दूध घालण्यासाठी किंवा जे कोण कोण दूध घेतात त्याला दूध घालण्यासाठी म्हणून तो किटल्या लावून जात होता आणि मागून येणाऱ्या एका ट्रकने त्याला ठोकलं आणि ठोकल्यानंतर ना, रस्त्याच्या बाजूला इलेक्ट्रिकचा पोल होता, लोखंडी. ते असे धारेचे पोल असायचे पहिले ना, तो धारेचा पोल होता आणि त्याच्यावरती तो सायकली सकट त्याचं डोकं त्या पोलावरती असं मध्ये आदळलं आणि ती जी धार होती ना त्या लोखंडी पोलाची, ती तिथे लागून त्याचं डोकं असं फाटलं आणि तिथेच आता तडफडून तडफडून मृत्यू झाला जो कोण माणूस होता त्याचा. आणि त्याच्यानंतर मग तो अमावास्येला किंवा असा कधी कधी ना रात्री तिथे तो दिसायला लागला लोकांना. तिथे उभा असायचा, लोकांची वाट अडवायचा किंवा तो रक्तबंबाळ झालेला चेहरा, ती गेलेली अशी डोक्याला गेलेली भेग, सगळे त्यांना अक्षरशः दिसायचे तिथल्या रात्री अपरात्री जाणारे एकट्या दुकट्या माणसाला. भरपूर जर माणसं सोबत असली तर तो दिसायचा नाही, पण 1-2 माणसं जर असली ना तर त्यांना तो 100% त्या एरियामध्ये दिसायचा. असं मग मिस्टरांनी त्यांना सगळं सांगितलं की असा असा हा प्रकार तिथे झालेला आहे, म्हणून ह्या गोष्टी सगळ्या होतात. मग त्याने काही वर्ष ना तिथे जाणं बंद केलं रात्रीच्या शोला. म्हणजे त्या लवकर निघून यायच्या 10-11च्या दरम्यान आणि मग ते रात्रीचं येणं जाणं बंद केलं की अशा ह्या सगळ्या गोष्टी इथे होतात म्हणून. आणि मग ते सगळं बंद झालं. तर मित्रांनो, ही अशी घटना ज्या सुगंधा आहे त्यांच्या बाबतीमध्ये घडली. त्यांची जी सून आहे श्रद्धा डिसोलकर, त्यांनी ही स्टोरी मला सांगितली होती आणि ती आज मी तुम्हाला सांगितलेली आहे. आत्ता बऱ्यापैकी सगळीकडे सुधारणा झाल्या, सगळीकडे लाईट्स लागल्या, लोकांच्या मनामधली भीती गेली. परंतु 96-97 साली ही घडलेली जी घटना आहे ती अक्षरशः खरी होती आणि ती आपल्या चॅनलवरती श्रद्धा डिसोलकर यांनी सांगितली होती. आज मी तुमच्यापर्यंत पोहोचवले. तुमचे काही असे अनुभव असतील तर नक्कीच कमेंट करून सांगा. तुम्ही सगळेजण स्टोरी पाहता पण चॅनल सबस्क्राईब करत नाही, कथेला लाईक करत नाही. कथा ऐकल्यानंतर माझी एवढीच अपेक्षा आहे की चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करून सांगा कथा कशी वाटली. म्हणजे इथून पुढे काही असे भयानक अनुभव असेल तर मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. आजपर्यंत मी दिली आपल्या सर्वांची या ठिकाणी रजा घेतो. धन्यवाद मित्रांनो.